नगावबारी पिण्याच्या पाण्याच्या टाकींना लिकेज, लाखो लिटर पाणी वाया, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष तर सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठेंची कार्यतत्परता, काम ताबडतोब होण्याची मागणी। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नगावबारी परिसरात येथील नगावबारी परिसरातील मांगीर बाबा मंदिराशेजारी असलेल्या पाण्याच्या टाक्या या गेल्या अनेक वर्षपूर्वीच्या असल्याने या ठिकाणी जीर्ण झाल्या असून येथील पाईपलाईन देखील जीर्ण झाली असून त्यामुळे अनेक ठिकाणी लिकेज झाल्याने हजारो लाखो लिटर पाणी वाया जात आहे। अनेक वेळा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी मनपा प्रशासन, पाणी पुरवठा अधिकारी यांना निवेदन दिली। याबाबत पाठपुरावा केला, परंतु याकडे मनपा प्रशासन व पाणी पुरवठा अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने येथे संपूर्ण देवपूर परिसरात या जंग लागलेल्या अवस्थेत असलेल्या पाईपांद्वारे पाणी पुरवठा केला जात असून यामुळे धुळेकर नागरिकांना आजार उद्भवू शकतात। त्याचबरोबर या लिकेजमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळत नसून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने या ठिकाणी नागरिक पाण्यापासून वंचित आहे। त्याचबरोबर या ठिकाणी येथील या पाण्याच्या टाक्या देखील जीर्ण झाल्या असून त्याचं ऑडिट केले जात नसल्याने टाक्या कोणत्याही परिस्थितीत सदर टाक्या या पडू शकतात व त्याच्यामुळे मोठी हानी होऊ शकते। त्यामुळे संबंधित टाक्यांचं पाणी बंद करून नव्या टाक्यांमध्ये सदर पाणी प्रवाह करण्यात यावा अशी मागणी देखील या ठिकाणी करण्यात आली व लवकरात लवकर लिकेज बंद करण्यात यावे, अन्यथा येत्या काळात आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामास मनपा प्रशासन, पाणी पुरवठा अधिकारी राहतील असा इशारा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी दिला आहे। इंबियार जलकुंभ येथे ते जुने झालेल्या पाईपांमधून अक्षरशः आज बी एवढं पाणी, लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। वारंवार तक्रार करून देखील महापालिका प्रशासन का पाणी पुरवठा असेल काही दखल घ्यायला तयार नाही। आता आपण शोधावरती जाऊन बघितलं टाकीची किती वाईट परिस्थिती, टाकीचं ते त्यांचं इव्हॅल्युएशन संपलेलं आहे पूर्ण प्रकारे। पूर्ण ठिकाणी टाकी बी लिकेज आहेत। या टाक्या पूर्ण नवीन बदलावायला पाहिजे ते, आणि ते पाईपलाईन आहे जे पूर्ण तडे गेलेले आहेत, त्याला अर्धे तर कट झालेले आणि अर्ध्याच्या खालून पाणी जातं। पुरं जंगलेल्या पाईपमधून पुन्हा धुळे शहराला पाणी पुरवठा होतो, तर याच्यामधून विषबाधा होण्याची बी शक्यता आहे। लोकांचं आरोग्य